कार्तिक मास महात्म्य अध्याय 27. श्रीकृष्ण म्हणाले, नंतर प्रेतपती यमाच्या आज्ञेने धनेश्वराला नेऊन सर्व नरक दाखवित असता म्हणाला. प्रेतपती म्हणतो, हे धनेश्वरा, हे महाभयंकर नरक पहा. या नरकामध्ये पापी लोकांना यमाचे दूत नेऊन पोहोचवितात. हा तापलेल्या वाळूचा तप्त वालुका नावाचा भयंकर नरक पहा. यात हे पापी लोक देह भाजत असता ओरडत आहेत. जे वैश्वदेवाचे अंती भुकेल्याला अतिथी आला असता त्याची पूजा करून अन्नदान करीत नाहीत, ते या तप्त वालुक नरकात आपले कर्माने भाजले जातात. जे गुरु, ब्राह्मण, अग्नी, गायी, अभिषिक्त राजे व देव यांना ताडण करतात, ते आपापल्या कर्माने या नरकात भाजले जातात. या नरकाचे दुसरे 6 प्रकार आहेत. नाना प्रकारचे पातक्यांना ते प्राप्त होतात. हा दुसरा अंधतामिश्र नावाचा मोठा नरक पहा. येथे अंधार असून यात पापी लोकांना सुईच्या अग्नाप्रमाणे भयंकर मुखाच्या किड्यांनी टोचून देहाला फाडून टाकले जाते. याचेही 6 प्रकार आहेत. यात कुत्रे, गिधाड इत्यादी पक्ष्यांनी दुसऱ्याला मर्मभेद करणारे पाप्याला पचवले जाते. तिसरा क्रकच नावाचा भयंकर नरक पहा. येथे पापी मनुष्याला कापून पीडा देतात. असिपत्र, तरीवारेचे वन आदी करून ह्याचे 6 प्रकार आहेत. जे दुसऱ्याच्या स्त्री, पुत्र यांचा व इष्टमित्राचा वियोग करवतात, ते या नरकात दुःख भोगत आहेत पहा. कोणाला तरीवारीने तोडत आहेत, कोणी तोडण्याच्या भयाने पळत आहेत, असे हे पापी आरडत ओरडत पळत नरकात पचत आहेत ते पहा. अर्गल नावाचा हा 4था नरक पहा. येथे यमाचे दूत नाना प्रकारच्या पाशांनी पापी लोकांना बांधतात व अडसरांनी मारतात. याचेही वधादी भेदाने 6 भेद आहेत. कुटशाल्मली नावाचा हा 5वा नरक पहा. येथे अग्नीप्रमाणे संतप्त अशा काट्याने युक्त सावरी आहे. येथेही पापी लोकांना 6 प्रकारच्या यातनांनी दुःख देतात. जे दुसऱ्याची स्त्री हरण करतात, दुसऱ्याचा द्वेष करतात व दुसऱ्यांचे द्रव्य घेतात, त्यांना येथे तप्त सावरीला बांधतात. रक्तपुई नावाचा हा 6वा घोर नरक पहा. येथे पापी मनुष्याला वर पाय खाली तोंड करून रक्तपू यामध्ये लोंबत सोडतात. अभक्ष पदार्थ व मद्यमासांदी भक्षण करणारे, दुसऱ्यांची निंदा करणारे व दुसऱ्यांचे कपटाने छिद्र उघडकीस आणणारे नीच यांना येथे मारतात, तोडतात. त्यामुळे ते मोठमोठ्याने भयंकर ओरडतात. विगंध आदी करून याचेही 6 प्रकार आहेत. हे धनेश्वरा, कुंभीपाक नावाचा हा 7वा भयंकर नरक पहा. तप्त तेल आदी करून 6 प्रकारच्या द्रव्यांनी याचे 6 प्रकार आहेत. ब्रह्महत्यादी महापातके करणारे लोकांना यमाचे दूत येथे यातना भोगवितात. हजारो वर्षे यमयातना जेथे भोगतात, ते हे 40पेक्षा जास्त रौरव नरक आहेत पहा. न समजून घडलेले ते शुष्क पातक व मुद्दाम केलेले ते आर्द्र पातक, अशी 2 प्रकारांनी असलेले 84 पातके पृथक पृथक भेदांनी आहेत. ती प्रकीर्ण, अपांक्तेय, मलिनीकरण, जातिभ्रंशकर, उपपातक, अतिपातक, महापातक अशी 7 प्रकारची मुख्य पातके आहेत. त्या 7 पातकांनी क्रमाप्रमाणे 7 नरक भोगावे लागतात. तुला कार्तिक व्रत करणाऱ्यांचा सहवास झाला, त्या पुण्याने तुझे हे नरक चुकले. श्रीकृष्ण म्हणाले, याप्रमाणे प्रेतपतींनी त्याला सर्व नरक दाखवून यक्षलोकाला आणले व तो धनेश्वर तेथे धनयक्ष नावाचा यक्ष होऊन कुबेराचा सेवक झाला. त्याच्या नावाने विश्वामित्राने अयोध्येत एक तीर्थ केले आहे. कार्तिक मासाचा एवढा महिमा आहे की त्याच्या योगाने सर्व भोग व मुक्ती मिळते व त्या व्रताच्या दर्शनाने ही सर्व पापे जाऊन मुक्ती मिळते. इति श्री पद्मपुराणे कार्तिक महात्म्ये 27 अध्याय समाप्तः. श्रीकृष्णार्पणमस्तु.